या आधीचा सामना पण पाहिला अटीतटीचा झाला, जे मात्र 2 चेंडू 13ची गरज होती आय थिंक आणि नो बॉल टाकला गेला. 14ची गरज होती, नो बॉल टाकला गेला आणि तो सामना पण पाहिला. 1 चेंडू 6 धावेपर्यंत पोहोचला होता आणि तिथून मात्र काव्य धृती 11 संघाने तो सामना जिंकला आणि आता त्याच स्वरूपात आपण पाहतोय विनर विनर हा सामना. पहिला चेंडू गोलंदाज ऋतिक स्ट्राईक एंडला, टॉम सरळ रेषेत खेळून काढला आपण पाहतोय. ऑनड्रायचा फटका होता, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला आणि पहिल्या चेंडूवरती धावफलक इथून मात्र ओपन केले टॉमने आपल्या संघासाठी. वैयक्तिक देखील 1 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र हर्षद केवण्या या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर युनाइट नंबर 3 वरती आला होता, मात्र त्याचं इथून आता प्रमोशन केलं गेलंय. सलामीसाठी तो आलाय, कारण मागच्या सामन्याचा सामनावीर होता तो. त्याच्या बॅट मधून आपण 7 चेंडू आणि 24 धावांची इनिंग पाहिली. त्याच कारणास्तव आता मात्र कॅप्टन टॉमने त्याला प्रमोशन दिलाय. दुसरा चेंडू राईट ओव्हर द विकेटने हा चेंडू पॅडल स्वीप करायचा होता, बैठी शॉट करायचा होता. डोक्याची धाव मैदानामध्ये घडू शकली असती. बॅकअप आलाय, कीपर बीट झाले होते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. नाव आम्हाला माहिती नाहीये. पुन्हा एकदा ऋतिक तयार अशासाठी हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, फुटवर्क नव्हतं, पदलालित्य नव्हतं, याच कारणास्तव हा पण येईल डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. या षटकात किमान 10 ते 15 धावा घेण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो, मात्र अद्याप 3 चेंडूवरती 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा शॉट प्ले नव्हता, हुक करायचं होतं, जमलं नाहीये. पंचांकडे अपील आहे, मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू फेअर आहे आणि आपण पाहतोय हा देखील चेंडू डॉट. लागोपाठचे 3 डॉट चेंडू इथून मात्र आपण पाहतो हर्षदच्या माध्यमातून खेळले गेलेत. आता तो देखील दबावाखाली असेल, कशा प्रकारे या दबावाला तो झुकारेल. येणार 2 चेंडू सांगतील. ऋतिकचं देखील कौतुक आहे, पहिलं षटक दाखवत असताना तो इथून मात्र चांगलं षटक हाताळतो. ऑन ड्राईव्ह आपण पाहिला, चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि मिळेल फक्त 1च धाव. 5 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज ऋतिकने. टाळ्या झाल्या पाहिजे, चांगली गोलंदाजी आहे. टॉम आता स्ट्राईक एंडला आलाय. टॉमचा विचार केला तर त्याची देखील व्यावसायिक संघांमध्ये वर्णी लागते. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. हा चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन दिशा दिली, चेंडू चाललाय आपण पाहतोय डीप कव्हर झोन मध्ये आला हा चौकार. व्यावसायिक क्रिकेट खेळतो आणि कानूर गावाला तो प्रेझेंट करतो. कानूर गावाचे खूप खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिले आणि आता मात्र या संघामध्ये आपण पाहतो अनिकेत राऊत आणि अक्षय देशमुख हे 2 खेळाडू कानूर गावचे. अंकित राऊते माफी असावी. आणि ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं तो ऋतिक देखील कानोर गावचा आहे. 3 खेळाडू आपण पाहतोय कानोर गावच्या या संघामध्ये.
येस पंच सामना स्पीडअप करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे आजच्या दिवसामध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतो हर्षदला पहिला चेंडू सेकंड स्पेलचा. हा देखील चेंडू भिरकावायचा होता ऑन साइडला. चेंडू बॅटचा हवा तसा संपर्क नाहीये बॅट अँड बॅट मधून. एसटी रक्षक आपण पाहतोय धनराज म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू डॉट. डॉटचं आपण पाहतो प्रमाण हर्षदचं वाढलंय. 5 चेंडू तो खेळलाय, त्याच्यातले 4 चेंडू तो डॉट खेळलाय. फक्त एकच धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. दबावाखाली तो देखील असेल, मात्र दबावाला झुकारत त्याला इथून एक चांगली खेळी साकारावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयचा पुढील चेंडू. हा देखील चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा होता आणि वेग देखील होता. वेगाने आणि उसळीने बीट करत असताना लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. वाईट दिलाय पंच. माफी असावी, वाईट बॉल. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल. 7 धाव धावफलकावरती. पुन्हा अक्षय तयार. हा चेंडू फक्त दिशा दिली. बॅक फुटला जाऊन आपण पाहतो नजाकत भडा फटका ड्राईव्हचा चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. वीस ते 25 पावलाचं रण आपण अक्षयचा वाद. पुढील चेंडू. हा देखील चेंडू बॅटच्या पडण्यात आहे. आता मात्र क्लिअर कलर मिड विकेटला आलाय. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाहिले तर आपण खऱ्या अर्थाने दबावामध्ये असताना त्यांच्याकडून चुका होतात, मात्र इथं दबावामध्ये प्रेशरमध्ये चांगली बॅटिंग करतो हर्षद आणि धावफलक आता त्यांनी पोहोचवला 19 या धाव संख्येवरती. 2 बॅक टू बॅक षटकार. या आधीच्या सामन्यामध्ये 3 बॅक टू बॅक षटकार त्यांनी ठोकले होते. पुन्हा अक्षय तयार. हा देखील चेंडू वेगवान होता. आता मात्र या चेंडूवरती उत्तर नव्हतं गतीने. इथून मात्र बीट केलंय हर्षदला आणि 2 षटकार आल्यानंतर हा कमबॅक करणारा अक्षयचा चेंडू होता. डॉट चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू आपण पाहतोय या षटकातील फेकले गेलेत. 13 धावा 4 चेंडूवरती आल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूलचा फटका सजवायचा होता, जमलं नाहीये. पुन्हा एकदा चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सरळ यष्टीरक्षक आपण पाहतोय धनराज म्हात्रे यांच्या हातामध्ये हा देखील चेंडू सोपवला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी अक्षय देशमुखची. 19 धावा धावफलकावरती आहेत. एकोणीस धावा धावफलकावरती आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू. हा देखील चेंडू आपण पाहतोय चाललाय शॉर्ट लेगला. बॉडीवरती आदळला चेंडू, हाताला लागून पाठीमागे गेला.
आणि एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय समाप्त झाला मैदानामध्ये. आणि काव्य धृती 11 संघाची त्या फलकावर आपण धावा पाहतोय 20 आणि कुठलाही गडी अद्याप त्यांनी गमवला नाहीये. 10ची सरासरी आपण पाहतोय 2 षटकांमध्ये त्यांनी राखली. डीजे प्लीज आयोजकांकडून विनंती येते. 20 धावा झाल्यात. एकंदरीत पाहिल्या तर 10 मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायच्या. त्याच अनुषंगाने आपल्याला सामने कव्हर करायचे. ऋतिक आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 30 षटक. पहिला चेंडू उडवला सरळ रेषेत. चेंडू जाईल आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक एरो. 6 धावांसाठी षटकार. गतीने उत्तर देत असताना हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिला हर्षदचा आणि तो सरळ 6 धावांसाठी इथून मात्र गेला. 26 धावा फलकावरती. 3 षटकार या 17 ते पाहायला गेले तर हर्षदच्या बॅट मधून आल्या. या आधीच्या षटकामध्ये त्याने हल्ला चढवला अक्षयच्या विरोधात. तिथे मात्र त्याने 2 षटकार वसूल केले. आणि ऋतिक जसं दुसरं षटक वैयक्तिक आणि सांघिक कोट्यातील तिसरं टाकायला आला. पहिला चेंडूवरती ब्लास्ट षटकार आला आणि 26 धावा फलकावरती आहेत. लगेच क्षेत्ररक्षण लावा. वारंवार विनंती आयोजकांकडून येते. मॅच बॉल देखील आला. मॅच बॉल घ्यायचा आहे. जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. पीपी रिव्हेंजर संघ ही आपल्याला विनंती आहे. दोन्ही संघ एक सामने जिंकलेत आणि आता मात्र या सामन्यामध्ये दोन्ही विनर संघ आपण पाहतोय. काव्य धृती 11 आणि एका बाजूला संघ आहे पीपी रिव्हेंजर. ऋतिकच्या विरोधात पहिला षटकार. पुन्हा एकदा ऋतिक तयार आहे राईट आर्म द विकेटने. हा देखील चेंडू आता जाईल वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करेल. लांब पल्ल्याचा गाठला षटकार. नाही तर सुंदर माझी बॅटिंग असं म्हणत असताना फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये एक वादळ गुंगावतोय. हर्षद केवणे या नावाचं पहिल्या 5 चेंडू डॉट नंतरचा त्याचा तडाखा आणि वैयक्तिक 12 चेंडू 26 वरती खेळतोय. सांघिक धावसंख्या आहे 32. हा देखील चेंडू आपण पाहतोय पॅडल स्वीप आणि जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आला लागोपाठचा तिसरा षटकार. हर्षद केवणेची डोळे पाडा गावचा ब्रँड दाखवत असताना या देखील सामन्यामध्ये 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. धावसंख्या झाली 38. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे नक्कीच. पहिला षटकार सरळ रेषेत, दुसरा लॉंग ऑनला आणि आपण पाहतोय तिसरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय. आता मात्र ट्रॅक चेंज केला राईट आर्म डाऊन द विकेटने. क्लीन बोल्ड
फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. हर्षदला आता माघारी परतावा लागेल मात्र हरकत नाहीये. टाळ्यांच्या माध्यमातून त्याचं डगआउटला स्वागत होईल. पाहतोय आपण 14 चेंडू 32 ही नाबा आपण पाहतोय ही इनिंग त्याने साकारली आणि तो आता परततोय डगआउटच्या रस्त्याला. पहिला हादरा पीपी आपण पाहतोय. थँक्यू सो मच डीजे. हर्षद आपण पाहतो डगआउटला परतला आणि इनॅट नंबर 3 वरती पाहतो आपण जुवेली गावाचा रोहित धुळे आता मात्र मैदानामध्ये. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा जिल्ह्या डीप पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू चालला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. डोक्याची घंटा वाजली. रोहितला देखील परतावा लागेल. सेकंड विकेट डाऊन. दुसरी धाव आपण पाहतोय धोक्याची ठरली. कॉलिंग चा अभाव कम्युनिकेशनचा अभाव मैदानामध्ये आपण पाहिला आणि रोहित डगआउटला परतला आणि आता इनॅट नंबर 4 वरती अथर्व सापेगावचा खेळाडू मैदानामध्ये दाखल. हा चेंडू डॉट आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज ऋतिकने 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय टोटल एकंदरीत धावा काव्य धृती संघाच्या त्या फलकावरती 39 आणि गडी त्यांनी गमावले. 2 ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानामध्ये. देऊया डीजे मास्तर यांना एक संगीत वाजवायची संधी. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम या सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय वामनजी बारकू म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होते. कोलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कल्याण लोकसभा चे निरीक्षक आपण पाहतो आदरणीय वामनजी म्हात्रे बदलापूर शहराचे लाडके कुटुंब प्रमुख यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष बदलापूर्वक स्वागत आहे दादा आपलं. या सन्मान अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप दादा भैकर यांच्या ठिकाणी आगमन झालं आणि सन्माननीय समीरजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करू. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नुकताच या ठिकाणी सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय
चला मॅचकडे आपण वळूया. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. ऑन गोईंग मॅच नक्कीच आमच्या मान्यवरांसाठी मी सांगतो. एका बाजूला संघ आहे काव्य धृती 11 विपक्ष पीपी रिव्हेंजर्स. या दोन संघांमध्ये लढत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चौथं षटक अंकित राऊत हा देखील खेळाडू नक्कीच बिलॉंग करतो कानूर गावाला. पहिला चेंडू डॉट टाकलाय. 39 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 3 षटकानंतर अंकितला कमबॅक करायचा आहे. 2 गडी मात्र गमावलेत. स्ट्राईक एंडला टॉम. हा देखील चेंडू वेगवान होता. गतीवरती स्वार झालाय गोलंदाज. मात्र पंच आमच्याकडे वळताय. दोन यात समांतर. यस DRS वाईट साठी पण अंपायर कॉल ना. यस पंचांनी इथून मात्र वाईट साठी रेफर केलंय आणि आमच्या टेक्निकल टीम मध्ये नक्कीच हा निर्णय आता. यस फेअर डिलिव्हरी पंच. यस इट इज बॉल. आणि लागोपाठचा दुसरा आपण पाहतोय डॉट चेंडू अंकितच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या सामन्याचं केलं जातं. हा चेंडू फेकलाय मिड विकेटला. चाललाय वाराशा वार्तालाप करत षटकार टॉमच्या बॅट मधून. षटकार आलाय आणि धावफलक आपण पाहतोय पोहोचलाय 45 या आकड्यावरती. एक मोठी धावसंख्या या देखील सामन्यामध्ये उभारली जाईल यात मात्र शंका नाहीये. बॅट शिकडा पाठीमागे शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. चेंडू अडवेल कुठली धाव नाहीये. नकार दिलाय टॉमने आणि हा चेंडू आलाय निर्धाव. षटकार आल्यानंतर कमबॅक करणारा चेंडू म्हणू शकतो अंकितचा. चांगली गोलंदाजी अंकितने पहिल्या 2 चेंडूवरती गेली होती. त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू त्यांनी हाताळलाय. राईट आर्म राऊट विकेट आपण पाहतोय. टॉम यांच्यासाठी गोलंदाजी करत असतं. हॅलो हा फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड विकेटला सजवला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो अक्षय देशमुख तिथे प्रोटेक्शन देत असताना चेंडू अडवलाय त्यांनी आणि 1 धाव मिळेल. आता धावफलकावर धावा झाल्यात 46. यानंतर दोन्ही जे लुझर संघ आहेत त्यांना विनंती राहील की आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं. एका बाजूला अजित दादा स्मृती 11 सुनील केवणे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला अमन नाईट रायडर्स करण धुळे केडी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की चालू सामन्याच्या मध्यंतराला आपण टॉस साठी यायचं. थँक्यू. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह चाललाय आपण पाहतो. वाईडिश लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल आणि इथून पंचांचे आले. षटक संपल्याची घोषणा आणि 4 षटक इथून मात्र समाप्त झाले. आपण पाहतोय काव्य धृती 11 संघाच्या त्या फलकावर धावसंख्या आहे 2 गोड्यांच्या मोबदल्यात 47 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आमचा आवाज तुमच्यापर्यंत 2 मिनिटं पोहोचणार नाहीये. मात्र लाईव्हच्या माध्यमातून आवाज पोहोचला जाईल एवढं आम्हाला कॉपरेट करा. स्ट्राईक एंडला अथर्व असेल. नॉन स्ट्राईक एंडला टॉम. धावफलकावर धावा 47. गोलंदाज अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती विकास आहे माफी असावी. अक्षय आणि विकास एका संघामध्ये खेळतात त्यामुळे थोडीशी गफलत आमची देखील झाली. विकास आला शेवटचं स्लॉगवरचं षटक घेऊन. पहिला चेंडू लेफ्ट केला आणि इथून टॉमला स्ट्राईक हवे. अथर्वला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज होईल बाद. अथर्व
पंच वाईट आहे की फेअर डिलिव्हरी? यस, आमच्यापर्यंत निर्णय कळवत राहा प्लीज. वाईट आपण पाहतोय एक अवांतर धाव मिळेल. 48 धावा आता धावफलकावरती होतील. नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. इन ॲट नंबर 5 वरती आपण पाहतोय. प्रणव येस मैदानामध्ये जातोय. इन नंबर 5 वरती टॉमने स्ट्राईक घेतली. पहिला चेंडू वाईड हाताळलाय विकास भांडे यांनी. आणि या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि विश्वास दाखवलाय विकास वरती. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट शिकाडा चाललाय. कीपर बीट, शॉर्ट टर्नमेंट, शॉर्ट फाईन लेग बीट, नॉन स्टॉप रिझन मध्ये चेंडू झाला फरार. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार मिळालाय संघाला आणि टॉमला. धावफलक 52 धावफलकावरती. बॅटची कडा होती. पाडी आपण पाहतोय चेंडू गेला होता शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण पॉइंटच्या क्षेत्ररक्षण चांगलं केलं. 1 धाव मिळाली. 53 धावा. वैयक्तिक 9 चेंडू 17 धावांवरती कल्पेश कुलकर्णी उर्फ टॉम ज्याला म्हटलं जातं स्लॉगरचं षटक आहे. आणि अद्याप आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज विकास भांडे यांनी. थोडस आपण पाहतो रनअप मध्ये व्यत्यय आलाय. आता मात्र राऊंड विकेटने ट्रॅक चेंज केलाय गोलंदाज विकासांनी. सेकंडला टॉम प्रणव असेल नुकताच झालेला आपण पाहतोय छत्रपती चषक मध्ये. या खेळाडूने बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावला आणि तो किताब माझ्या नावावरती काय याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये दिलाय. आलाय पहिला चेंडू खेळत असताना षटकार. एकूण 60 धावा झाल्या आहेत. प्रणवने षटकार ठोकला. पुढील बॅट पुन्हा एकदा बॅट शिकाडा. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल ती फक्त 1च धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. 60 धावा दाखलकर्ती झाल्या. अमन नाईट रायडर्स या संघाचे आपण पाहतोय कर्णधार करण धुळे इथे मात्र उपस्थित झालेत. तर स्वर्गीय अजितदादा स्मृती संघाचे संघनायक सुनील केवणे यांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. यस तेजस आलेत. तर दोन्ही संघनायक उपस्थित आहे. मॅडी सरांना विनंती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचा. हा देखील चेंडू चाललाय. स्वीपचा फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला जाईल आणि संपलाय कल्पेशचा खेळ. तेजस मेहर याला आपण आता पाहतो. नंबर 6 वरती दाफलकर धावा 60 आणि आता 1 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. हा देखील चेंडू मिनी हेलिकॉप्टर घुमवला.
मी एक हेलिकॉप्टर घुमवला होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता वाईडिश लॉंग ऑनला चांगलाशा क्षेत्ररक्षण 2 धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्यात आणि पहिल्या सत्राचा पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि आपण बघतोय काव्य धृती 11 संघाची धावसंख्या आहे 62 आणि 63 धावांचं आव्हान इथून मात्र ठेवलं गेलं पीपी रिव्हेंजर्स या संघासमोर. नाव बॅक टू टॉस बॉक्स. धन्यवाद प्रबुद्ध कांबळे. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. अजितदादा स्मृती 11 या संघाचे कॅप्टन या आपण तेजस आणि या करण धुळे अमन नाईट रायडर्स या आपण सन्माननीय वामनदादा म्हात्रे आणि विनंती होईल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. आणि सन्माननीय दिलीपदादा बैकर आपणास सुद्धा विनंती राहील, समीरजी पाटील साहेब, आशिषजी काजळे, सगळ्या मान्यवरांना विनंती राहील की आपण या ठिकाणी चला टॉस आपण घेणार आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉसचा कॉल आणि टॉस जिंकलेला या ठिकाणी अजितदादा स्मृती 11 संघाने. चला सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण स्थानापन्न व्हायचे. दादांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकला तेजस निर्णय का असणार आहे. या अगोदरची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी अगदी आपण पाहिली तर सामना काही फरकाने गमावला. मग आता काही चेंजेस संघामध्ये. चेंजेस काही नाहीये, जसं प्लेइंग 11 होती तीच आहे आता. आता काय प्रयत्न असतील या किती धावा बनवण्याचा, या किती धावांपर्यंत रोखण्याचा. 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. काय सांगशील ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये खेळताना तेजस कसं वाटतंय. चांगल्या स्पर्धा तुम्ही खेळत असता बदलापूरमध्ये वांगणीमध्ये, परंतु बदलापूर प्रीमियर लीगचा जो फॉर्मॅट आहे काय सांगशील या स्पर्धेविषयी. स्पर्धा छान आहे आणि खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हे होते टीम अजितदादा स्मृती 11 संघाचे कॅप्टन करण धुळे, बदलापूरचा वंडर बॉय आमच्या समवेत आहे. करण काय सांगशील, चुकलं कुठे. आमची बॉलिंग थोडी खराब झाली. नक्कीच आता पुढच्या मॅचला बॉलिंग चांगला करण्याचा प्रयत्न करू. अगदी आपण पाहतो आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे. मग काय या ठिकाणी धावांची इन्व्हेस्टमेंट. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा धावा फार कमी पाहायला मिळाल्या. करण धुळे शेवटपर्यंत मैदानावरती असताना सुद्धा धावा इतक्या कमी काय, ही चर्चा बाहेर होते. यामागचं रिझन असं की आमच्या पहिल्या स्टार्टिंगला सर्कलला रन आले नाही. सर्कलला काहीतरी 15 की 16 रन होते. त्याच्यामुळे नंतर आम्ही गेअरअप चांगला केलेला, पण शेवटच्या षटकात पण 1 6 येऊन नंतर रन आले नाही. त्याच्यामुळे थोडे रन्स कमी पडले आम्हाला. करण धुळेचं एक वैशिष्ट्य आहे, ठाणे असो रायगड असो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा खेळाडू खेळत असो नेहमी. काय सांगशील करण, स्पर्धा तू नेहमी चांगल्या चांगल्या स्पर्धा कव्हर करत असो, या स्पर्धेविषयी आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय. स्पर्धा खूप सुंदर आहे आणि खेळायला पण खूप मजा येते, कारण संगमांनी सर्व प्लेयर झाले, मालक झाले, सर्वांनी खूप चांगले केलेले आहे. त्याच्यामुळे खेळायला खूप मजा येते. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. केडी बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे या ठिकाणी आपल्या समवेत होते. परंतु प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज अशी येते की अजितदादा स्मृती 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. आमंत्रण दिले अमन नाईट रायडर्स या संघाला आणि खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात या आपण लगेच जाऊया कॉम बॉक्समध्ये. ठोक डीजे. खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो बदलापूरचा एक बुलंद आवाज मॅडी सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो. हॅलो.
हॅलो 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 धन्यवाद प्रबुद्ध कांबळे. जाऊया माझ्या दिशेने. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. बबनदादा म्हात्रे, दिलीपदादा बैकर आणि आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. बबनदादा म्हात्रे यांच्या अधिकच्या माहितीसाठी एका बाजूला संघ खेळतोय PP रेव्हेंजर्स अर्थातच प्रसादजी परब साहेब यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला काव्या धृती 11 वैभवजी मुठे आणि प्रफुल्ल मोरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर स्पर्धा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन यांच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यांचे मनापासून विशेष आभार. बादच्या दिशेने आपण जाऊ. स्ट्रायकिंगला रोशन धुळे. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग. रोशन धुळेला मात्र परतावा लागणार आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, परंतु चिडिया छिप गई खेत में. पहिला धक्का लागेल टीम बॅटिंग करत असताना PP रेव्हेंजर्सला. फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलावर प्रीमियम लिंक 2025 अंबरनाथ तालुक्यामध्ये आणि आपल्या ठाणे जिल्हा परिसरामध्ये. रायगडच्या टीम आहेत का? ठाणे जिल्हा वांगणी बदलापूर म्हणजे तालुका ग्रामीण आणि शहर या दोन्ही विभागामध्ये भरपूर क्रिकेट खेळणारे खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक विभागामध्ये गल्लोगल्लीमध्ये सध्या क्रिकेटचं फॅड आहे. मी नेहमीच क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना सूचना करत असतो की क्रिकेट हे खेळ इंटरनॅशनल गेम आहे आणि त्या गेमपर्यंत आपल्या ह्या ग्रामीण पट्ट्यातले कोणीच विद्यार्थी पोचत नाही, कारण की त्यांना चांगला प्लॅटफॉर्म चांगलं मार्गदर्शन शैलेशजी करणं आवश्यक आहे. तरच आपल्या तालुक्यातनं चांगले खेळाडू निर्माण होतील. आता ज्या आपण स्पर्धा घेतो शैलेशजी, या व्यावसायिक स्पर्धा झालेल्या आहेत. मी प्रत्येक ठिकाणी क्रिकेटच्या मॅचला जातो असतो, पॅडी त्या ठिकाणी अनाउन्समेंटला असतो. नेहमी खेळाडूंना आव्हान करत असतो की पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाकडे लक्ष देत जा, कारण का बरेचसे विद्यार्थी क्रिकेटचे खेळाडू असे आहेत की रात्रंदिवस फक्त क्रिकेट खेळत असतात आणि आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. शैलेशजी, ते या आपल्या तालुक्यात अध्यक्ष आहात तुम्ही क्रिकेट असोसिएशनचे, हे होऊन देऊ नका असं मला वाटतंय. आज शैलेशजी वडनेरे यांच्या फाउंडेशनने या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. नक्कीच याच्यातनं 10-15 टीम मला वाटतं सहभागी झालेल्या आहेत. 16 टीम सहभागी झालेल्या आहेत. त्यातनं ही हारजीत होतच राहणार, पण या 16 टीममधनं 1-2 चांगले राज्यस्तरीय
किंवा आंतरराष्ट्रीय किंवा रणजी मध्ये खेळणारे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत, ही जिद्द आपल्या क्रिकेटपटूंनी ठेवली पाहिजे. त्यांनी चांगल्या अकादमी आपल्या बदलापूर शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये त्या जॉईन केल्या पाहिजेत. जर आपण दूरदृष्टी ठेवून जर हा खेळ खेळत राहाल तर नक्कीच या बदलापूर शहराचं नाव, या आपल्या अंबरनाथ तालुक्याचं नाव आपण पूर्ण जगामध्ये, आपल्या देशामध्ये कराल. अशा आजच्या दिवशी सर्व क्रिकेटपटूंना मी शुभेच्छा देतो. आणि त्याच्याबरोबर जे जे आपले शैलेश सारखे लोक हे क्रिकेटच्या स्पर्धा ठेवून आपल्याला क्रिकेट खेळासाठी प्रोत्साहित करतात, त्याबद्दल शैलेशजींना यांना सुद्धा धन्यवाद देईन की आपल्या माध्यमातून या आपल्या बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यामध्ये चांगले क्रिकेटपटू निर्माण करण्यासाठी त्यांना अजून प्रोत्साहित करा. नक्कीच या बदलापूरचं नाव आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेच, या देशामध्ये, या राज्यामध्ये होईल अशी अपेक्षा शैलेश वडणे फाउंडेशनकडून ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वामनदादा म्हात्रे. अत्यंत सुंदर त्यांनी मार्गदर्शन आणि या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. दादांचा सन्मान होणार आहे या ठिकाणी. वामनदादा म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. शैलेशदादा वडनेर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष दिलीपदादा बैकर यांचाही सन्मान आपण घेणार आहोत. सन्माननीय दिलीपदादा बैकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल, जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि आपल्या आगरी समाजाची उन्नती मंडळाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. साहेबांच्या ठिकाणी सन्मान होईल. आणि बैकर ब्रदर्स या संघाचे संघ मालक सुद्धा होते दिलीपदादा बैकर, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतो. आदरणीय समीरजी पाटील साहेब ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. समीरजी पाटील साहेब आणि आशिषजी काजळे सध्याच्या घडीला ही बदलापूरची एवन जोडी आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. आमचे अत्यंत जवळचे मित्र अज्जू पवार, आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. कारण ऑनलाईन शुभेच्छा त्यांच्या सुद्धा आल्या होत्या जेव्हा ओमकार खेळत होता मैदानाच्या मध्ये, आणि त्याच्यावरती बक्षिसांची खैरात अज्जू पवार आणि रवी गडकर यांच्या वतीने करण्यात आली होती. सन्मान आपण करू. आशिषजी काजळे यांना विनंती राहील की आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा. डिसिजन पेंडिंग आहे, थोडंसं आमचं सुद्धा दुर्लक्ष होतं आणि आपण जे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत, पुनश्च एकदा मनापासून आभार वामनदादा म्हात्रे यांचं, जे बदलापूर शहराचे कुटुंब प्रमुख आहेत आणि शिवसेनेचे लाडके शहर प्रमुख, कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कल्याण लोकसभेचे निरीक्षक म्हणून वामनदादा यांचं नाव या ठिकाणी आपण सातत्याने आवर्जून घेत असतो. आणि आता दादांचं मनापासून पुन्हा एकदा बदलापूर प्रीमियर लीगच्या वतीनं विशेष आभार. हे सिरीज OUT फलंदाज बाद. बादच्या दिशेने आपण जाऊ. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आणि बाटार
नितेश लहाने आलेले शॉट्स वर लेगला हा चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि आता आपण पाहिलं तर या ठिकाणी काही धाव मिळत नाही. संघ थोडसा अडचणीत सापडलाय या ठिकाणी. आय थिंक सो पीपी रेव्हेंजर्स हा संघ आपण पाहतो. टार्गेट होतं विश्वनाथ या मॅच मध्ये 63 धावांचं. हो या सरमान बॉलला सरळ फेकून दिले. या संपूर्ण क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती ज्या खेळाडूला माहिती आहे, कारण घरच्या मैदानामध्ये हा खेळाडू खेळतोय. मागच्या मॅचचा मानव मॅच सुद्धा आलेला आहे नितेश लहाने आणि त्याच्याच बॅट मधून आलेला शैलेश वाडणारे फाउंडेशन अभिषेक शेल्टर्स 6R. हो कबाच्या दिशेने फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत अभय चौधरी आणि आता कदाचित जाळ फाटकं निघालंय. बॉल सीमा पार. बोलतील धावा 4. प्रयत्न थोडेसे अपुरे पडलेले आहेत. मी तर म्हणून अभयचे भरपूर चांगले प्रयत्न त्याने केले. अगदी आपण पाहतो धावत पळत चेंडूपर्यंत तो पोहोचला जरूर, पण तो अखेर बॉलने गाठली सीमा रेषा. या मॅच मध्ये तब्बल 63 धावांचं आणि आता मात्र आपण पाहतोय 21 धावा दाखल करत आहेत. म्हणजे आता या मॅचचं इक्वेशन आहे 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता 42 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 18 बॉल 42 धावा हे इक्वेशन सामना बॅलन्स आहे. अठरा बॉल आणि 42 धावांची गरज. सुस्वागतम 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 या दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे खजिनदार सन्माननीय सचिन शेठ दलाल यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत असोसिएशनचे कमिटी मेंबर्स आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. वाढदिवसाचा भरपूर साऱ्या शुभेच्छा. कल्पेशजी भोसले आपल्याला आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे आपला स्वतःचा वाढदिवस. वाढदिवसाच्या तुम्हाला बदलापूर प्रीमियर लीगच्या वतीनं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि गौरव सावंत सर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांच्या ऑफिशियल टीमच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच इज ऑन. अठरा बॉल आणि 42 ची गरज. हो या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो आउटसाइड लेग स्टंप. या ठिकाणी बॉल चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल या ठिकाणी बाईट बॉल देण्यात आला आणि आता तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली. आपण चेक करू. ऑलरेडी कदाचित आपण पाहतो या ठिकाणी ऑन स्क्रीन आपण जेव्हा चेंडू टाकले जातील तेव्हा या ठिकाणी आमचे तिसरे पंच सुद्धा जॉईंट होतात. हे आपण लगेच
विष्णू शिंदे सर चेक करा. चला इट्स अ फॉर डिलिव्हरी. राऊंड विकेट. ओ कदाचित त्याची ऍक्शनच तुम्हाला या ठिकाणी स्ट्रॉंग अपील आणि आता पंच सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतं की सहमत नाही आहेत. अंपायर सिग्नल बाईट बॉल. सलग लागोपाठचे 2 चेंडू बाईट टाकण्यात आलेले. 18 बॉल आणि आता 40 धावांची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना धनराज मात्रेच्या बाटमधून. तर सचिन शेठ दलाल यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. जसं नाव घेतलं आणि तसं काम सुद्धा या ठिकाणी चोख पार पडत असताना बॉल चाललाय सीमा पार. शैलेश दादा बडनेरे फाउंडेशन आयोजित अभिषेक शेल्टर्स 6. पुरुष एकदा राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय थोडस अँगल क्रिएट करतात गोलंदाज टॉम अर्थातच कल्पिश कुलकर्णी ज्यांना आम्ही नेहमी केके या नावाने ओळखतोय. संघाची दाबस संख्या फलकामध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल आल्यानंतर 29 धावा आहे. ओ पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. पुन्हा एकदा प्रश्नाचं उत्तर नाहीये धनराज मात्रेकडे. त्याला प्रश्न विचारला गेला परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तटस्थ भूमिकेत. आणि आता आणखीन एक डॉट बॉल. दाबस संख्या स्टील कडे स्टोक करण्याचा प्रयत्न होता आणि आता आपण पाहतोय संघाची दाबस संख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली तर 29. कॉमेंट बॉक्स मध्ये जरी तुम्ही कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट केली तरी आयोजक ज्या आम्हाला सूचना देतील त्यांचं पालन प्रत्येकाला करावंच लागणार आहे. आणि इथे कदाचित चुकीची पैकी आहे आणि तिचा उर्दंड या ठिकाणी भोगावा लागेल. बदल फक्त एक लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव. संघाची दाबस संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय 30 धावा. 3-0. 14 बॉल आणि 33 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 33 धावांची गरज. चला तिसरे पंच येतात आतमध्ये. कोणत्या संघाला डाऊट नको कारण मगाशी आपण या ठिकाणी ऑन स्क्रीन चेक केलं होतं जेव्हा सुनील केवणे अर्थातच अजित दादा स्मृती यांचा सुद्धा एक सामना चालू होता तेव्हा सुद्धा या गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला होता. कदाचित या ठिकाणी गौरव सर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो. या सर्व गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे. व बाची कडा मागे चाललाय. संपर्क नाही आहे आणि इथे आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. चेंडू टाकण्यात आलेला आणि आता
शेवटचा बॉल आणि तो सुद्धा राहिला आहे गोलंदाज टॉमच्या नावावरती. आणि आता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती 30 आणि आता विजयासाठी 12 बॉल 33 धावांची गरज. महेंद्र धुळे माईकशी संपर्क करा. महेंद्र धुळे. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बारा बॉल आणि 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आणि आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. अत्यंत चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर आपण पाहिलं तर 2 संघांदरम्यान लढत 1-1 सामना या दोन्ही संघाने जिंकलेला आहे. आणि आता विनर वर्सेस विनर हा सामना आपण विश्वनाथ पाहतोय. आणि यानंतर लुझर वर्सेस लुझर 1-1 सामना ज्या संघाने गमावलेला आहे त्याही एक संघाला या ठिकाणी एक चान्स देण्यात येईल. जो संघ विजयी होईल त्या संघाला अजून एक सामना खेळावा लागणार आहे. आणि जो संघ खऱ्या अर्थाने आता या पुढच्या मॅच मध्ये जो पराभूत होईल मात्र त्याचं अस्तित्व कुठेतरी या स्पर्धेमध्ये इथेच थांबेल. 12 चेंडू 33 धावांची गरज. विश्वनाथ धुळे आमच्या सोबत आहेत. भरपूर खुश आहेत कारण अभि वॉरियर्स मध्ये विवेक गायकवाडच्या सोबत सलामीला येत असताना अत्यंत सुंदर बॅटिंग त्याला साथ याच विश्वनाथ धुळेने दिलेली आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो गोलंदाज तेजस. अंपायर सिग्नल बाईट बॉल आणि ते एक्स्ट्रा मिळते. संघाची धावसंख्या इकडे पुढे चालली आहे. 12 चेंडू 33 धावांचं समीकरण आहे. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला इक्वेशन बदललेलं पाहायला मिळेल. आता या ठिकाणी अतिरिक्त धाव आल्यानंतर 12 चेंडू 32 धावांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आहे. प्रचंड उष्ण तापमान आहे. प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या जबाबदारीने खेळ करायचा. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. हो फुल टॉस ऑन साइडला आपण पाहतो. बॅटच्या टो एंडला लागून समोर चालला अलॉंग द कार्पेट. जणू काही धनराज मात्रे यांच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला नाही. या लोअर फुल टॉस होता आणि एक सिंगल धाव त्यांना मिळाली आहे. चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज शेवटचा आणि अंतिम दिवस. या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल BPL 2025चा आणि या स्पर्धेचा रनर अप कोण असेल या सर्व गोष्टींचा उलगडा सचिन शेठ दलाल आजच होणार आहे. संघाची धावसंख्या फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 63 धावांची गरज असताना संघ पोहोचला PP रेव्हेंजर्स 32 वरती आणि येणार 10 बॉल 31 धावांची गरज. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला अजित दादा स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूला अमन नाईट रायडर्स. 10 चेंडू 31 धावांची गरज. फुल टॉस बॉल या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंटला चाललाय आणि ते भरपूर मोठे चेस पाहायला मिळाले. बॉल चालला खेळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. मेहरने सुद्धा जर विकेट प्रस्थापित केली विकेट हॅट्रिक तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल सचिन शेठ दलाल यांच्या वतीनं. आणि सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी धनराज मात्रे यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने कल्पेश भोसले जे बड्डे बॉय आहेत आणि त्यांच्याच वतीनं या ठिकाणी पार्टी सुद्धा संध्याकाळी देण्यात येईल. आज की शाम कल्पेश भोसले के नाम. हो यावेळेस ऑन साइडला
उडवलाय बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू छून अंतर. आठ बॉल आता 21 धावांची गरज मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. जर धनराज मात्रे नितेश लहाने या मॅच वरती आपण पाहतोय पकड मजबूत करत असताना काय जबरदस्त अप्रतिम बॅटिंग करतायत. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सामना अजूनही बॅलन्स आहे हे सांगितलंय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला नितेश लहानेच्या बॅट मधून. मी मगाशीच सांगितले आपलं घरचं मैदान आहे नितेश लहानेचं. संपूर्ण क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती त्याला माहिती आहे. कधी शांत राहायचं आणि कधी आक्रमक पवित्रा घ्यायचा. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडू 33 धावांची गरज असताना जणू काय आता मैदानाला आग लागत चाललेली आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 चा हा महासंग्राम आहे. 8 बॉल 21 धावांची गरज. स्वतः या ठिकाणी आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार शैलेश दादा वडनेरे आवाजचा आनंद घेतात. 8 बॉल 21 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. आता मात्र कमबॅक करतात गोलंदाज तेजस. एका बाजूला आपण पाहतोय पीपी रेव्हेंजर्स. संघाला जिंकायचे जरूर परंतु टीम काव्या धृती 11 या संघाला हार नाही मंजूर. 7 बॉल 21 धावांची गरज. 300च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायचे. स्ट्राईक रेटला आपण पाहतो फलंदाज नितेश लहाने. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू. 6 चेंडू 15 धावांची गरज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता नितेश लहाने. खेळ जर आवडला असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 6 बॉल आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची गरज आहे. म्हटलं जातं ना स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल ना तर पहिल्यांदा तुमची ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आणि ती तयारी दाखवले या मॅच मध्ये. सावली निर्माण करतात. अगदी आपण पाहतो या महत्वाच्या सामन्यामध्ये एक सामना या दोन्ही संघाने जिंकलेला आहे परंतु आता मात्र सलग 2 सामने कोण जिंकणार हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये भेडसावलाय. 6 चेंडू 15 धावा जर चेस केल्या तर टीम पीपी रेव्हेंजर्स आणि जर या धावा डिफेंड केल्या तर काव्या धृती 11. काय मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. 6 बॉल 15 धावांची गरज. 2 षटकार नितेशच्या बॅट मधून जरूर आलेत आणि त्यांनी सांगितले हे तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. सहा बॉल 15 धावांची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. अथर्व. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय जर या गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर संघ मालक डोक्यावरती घेऊन मिरवतील या खेळाडूला परंतु सामना नितेशने धनराज मात्रने जर जिंकून दिला तर इकडे आमचे वांगणी शहराचे शहर प्रमुख या ठिकाणी प्रचंड खुश होतील. सामना इथे मैदानाच्या मध्ये बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या बाजूने नाही आहे परंतु सामना जिंकणार कोण हो मॅच रंगतीये आणि रंगलीच पाहिजे. ऑन साइडला बॉलला उडवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल देन पॉवरफुल ब्युटिफुल. इट्स अ बिग हिट. मॅक्सिमम षटकार. दोन फलंदाज हे सांगतात बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी आप हमारी है. येणारे 5 बॉल 9 धावांची गरज मॅच मध्ये. आग लागत चाललेली आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडूला उडवला मिस टायमिंग की प्रॉपर पाहावं लागेल. इथे मात्र घेतली असेल आणि आता आपण पाहतोय संपलाय खेळ. धनराज मात्रेला परतावा लागेल माघारी. विकेट नंबर 4.
ची व्यवस्था लगेचच या मॅच नंतर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागे या ठिकाणी आपण यायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे. विजयासाठी 4 बॉल 9 धावांची गरज. आमचे ऑफिशियल स्कोरर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे सूरज धुळे आणि त्यांचे पिताश्री सुरेश धुळे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. 4 बॉल 9 ची गरज. सामना कोण जिंकेल हे मात्र आपण या ठिकाणी आपण पाहतो. याचा उलगडा होणं बाकी आहे. इथून या सामन्याला कलाटणी कोण देणार, गोलंदाज की फलंदाज. नक्कीच आपण पाहतोय अनिकेत धुळे आणि सूरज धुळे या स्पर्धेनंतर त्यांना गोव्याला सुद्धा रवाना व्हायचे. अगदी आपण पाहतो ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल अपडेटर, स्कोरर च्या भूमिकेत त्या ठिकाणी त्यांना काम पाहायचे, परंतु इथे पाहावं लागेल कदाचित मिस्टेक आणि आता डॉट बॉल. आणि इथे आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. अक्षय देशमुख आपण पाहतोय सिंगलला या ठिकाणी ऍड केली जाते आणि आता 3 चेंडू 8 धावांची गरज. प्रचंड वार आहे, प्रचंड वार आहे या क्रीडानगरीमध्ये. धावा होत आहेत, धावा बनवावा लागतील. म्हटलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. आणि क्रिकेटमध्ये समीकरणे ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा. 3 बॉल 8 ची गरज. 55 धावा फलकावत येत. शेवटचं अंतिम षटक स्ट्रायकिंगला नितेश, ज्याने विजयाची स्वप्न दाखवलेत. टीम पीपी रेव्हेंजर्स टीमला बॉल चालला डीप मध्ये. 1 कंप्लीट, 2 दन दन करत बॉल चाललाय सीमारेषी लगत, परंतु आता इथे मिळतील धावा 2. आणि आता समीकरण उर्वरित 2 बॉल शिल्लक. विजयासाठी 6 धावांची गरज. पहिली मॅच पीपी रेव्हेंजर्सने जेव्हा जिंकली तेव्हा 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात आलं, परंतु आता या मॅच मध्ये येणारे 2 बॉल शिल्लक आणि एका गोल्डन षटकाराची गरज आहे. 2 बॉल 6 ची गरज. मागच्या मॅच मध्ये 1 बॉल 6, या मॅच मध्ये 2 बॉल 6 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 बॉल 6. ज्या प्रेक्षकांना, ज्या खेळाडूंना हृदयविकाराचा त्रास असेल ना तर त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 2 बॉल 6 ची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना. व्हॉट अ मॅच, सरप्राइजिंग मॅच. ओ या दरम्यान मिस टायमिंग, फलंदाज आला बाद. परतावं लागेल कदाचित या ठिकाणी. आपण पाहतोय DRS कशासाठी पंच घेण्यात आलाय. ऑल द बेस्ट. सिरीज 2 बॉल. कदाचित आपण पाहतो स्पष्ट डिसिजन होतं आणि आता या ठिकाणी क्लिअर. बीमर बॉल. इट्स अ बीमर. ज्या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित आम्हाला सुद्धा समजलं नाहीये की एक्झॅक्टली मैदानाच्या मध्ये घडलं काय विश्वनाथ. आणि आता ज्या ठिकाणी हा 2 बॉल 6 ची गरज असताना बीमर चेंडू टाकण्यात आला, म्हणजे धावा मिळाला 2. आणि आता उघडा डोळे प्रभाजी, उघडा डोळे पहा नीट. आता या बॉलवरती आहे फ्रीट. 2 बॉल 4 ची गरज. दोन बॉल 4 ची गरज. दोन बॉल 4. पिन ड्रॉप सायलेन्स. 1 धाव इथे घेण्यात आली. दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा होईल कंप्लीट. आणि आता आपण पाहतोय असं वाटलं होतं की डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघाला. इथे बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर,
परंतु अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाला इथे हार मंजूर नहीं है. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम भी कोशिश ना करें ये तो साफ गलत बात है. खा माशरंग दिया 1 बॉल 2, 2 बॉल 7, 2 बॉल 4, 1 बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 धावा बनवावाच लागणार आहेत या मॅच मध्ये. भयान शांतता आहे, पिन ड्रॉप सायलेन्स आहे. सामना जिंकेल कोण, पीपी रेव्हेंजर्स की दुसऱ्या बाजूला कावना धृती 11, हा प्रश्न पडलाय. सर्व प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. जे प्रेक्षक बसून या मॅचचा आनंद घेत होते ते मात्र आता उभे राहून मॅचचा आनंद घेतात, कारण सामना रंगलाय. 1 बॉल 2 ची गरज. हो यावेळेस उडवला क्षेत्ररक्षक त्याच्या मगाच्या बाहेर आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. सामना जिंकलाय. अँड इज वेल देन ऑल इज वेल. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पीपी रेव्हेंजर्सला संघ मालकांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं अजून पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे एकंदरीत 2 सामन्यामध्ये 10,000 रुपये मिळालेत टीम पीपी रेव्हेंजर्सला.